सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील पार्ट फर्स्ट यामधील प्रकरण क्रमांक 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन याचा अभ्यास करत होतो। यामध्ये आपण आत्तापर्यंत केमिकल रिॲक्शन, केमिकल इक्वेशन, रायटिंग अ केमिकल इक्वेशन, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन ह्या पॉईंट्सचा अभ्यास केलेला आहे। आज आपल्याला टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन यांचा अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी काही केमिकल रिॲक्शन आहे तिला म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिॲक्शन। आता कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय? तर व्हेन 2 or more reactant combine in a chemical reaction to form a single product, it is called as a combination reaction. जेव्हा 2 किंवा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात आणि एक सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतात त्यावेळेस त्या केमिकल रिॲक्शनला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो। उदाहरणच घ्यायचं ठरलं तर ज्यावेळेस अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड यांची रिॲक्शन घडते आणि अमोनियम क्लोराईड तयार होतो, तर ह्या रिॲक्शनला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो। त्याचप्रकारे ज्यावेळेस मॅग्नेशियम हा ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये येतो किंवा त्याला बर्न केलं जातं त्यावेळेस मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होतो, तर ह्या रिॲक्शनला देखील आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणतो। त्याचबरोबर कॅल्शियम ऑक्साईड ज्यावेळेस पाण्याच्या संपर्कामध्ये येतो म्हणजेच H2O संपर्कामध्ये येतो आणि तो कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म करतो, त्यावेळेस त्या रिॲक्शनला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणू शकतो। दुसरी रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन। अ केमिकल रिॲक्शन in which 2 or more products are formed from single reactant is called as a decomposition reaction. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एका सिंगल रिॲक्टंटमधून 2 किंवा जास्त प्रोडक्ट आपल्याला मिळतात तर त्या रिॲक्शनला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो। उदाहरणच घ्यायचं ठरलं तर ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली जाते, उष्णता दिली जाते, त्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटचं कन्व्हर्जन होतं कॅल्शियम ऑक्साईडमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो, तर ह्या रिॲक्शनला डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं। त्याचबरोबर ज्यावेळेस H2O2 म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साईड याचं स्लोली डिकम्पोजिशन होतं त्यावेळेस हायड्रोजन पॅरॉक्साईडचं कन्व्हर्जन हे वॉटरच्या ड्रॉपलेटमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये होत असतं। तिसरी रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन्स ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called as a displacement reaction. ज्यावेळेस एखाद्या लेस रिॲक्टिव्ह इलेमेंटची जागा कंपाऊंडमधल्या एखादा मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट घेतो त्यावेळेस त्या रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतात। या अगोदरच्या एका पार्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणामध्ये ज्यावेळेस झिंक मेटल हा ॲड केला जातो त्यावेळेस कलरलेस सोल्युशन फॉर्म होतं, म्हणजेच झिंक सल्फेट तिथे फॉर्म होतं आणि कॉपर बाहेर पडतो। त्याचप्रकारे कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण Fe म्हणजे फेरस जर ॲड केला तर फेरस कॉपरची जागा घेतो आणि फेरस क्लोराईड तयार करतो आणि कॉपर हा बाहेर पडतो। अशा प्रकारच्या रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं। चौथी रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड एज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। विद्यार्थी मित्रांनो, इथं कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल मी दिलेलं नाही। याचं कारण असं आहे की इथे काय होतं आहे लक्षात घ्या की 2 रिॲक्टंट आहेत, ह्या 2 रिॲक्टंटमधले जे काही आयन्स आहेत तर ते एक्सचेंज होतात आणि त्या एक्सचेंज होण्यामुळे इथे त्यांची डबल डिस्प्लेसमेंट होऊन प्रेसिपिटेट फॉर्म होतात आणि ह्या रिॲक्शनला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं। आत्तापर्यंत शिकवलेल्या पार्टमध्ये किंवा पुस्तकामध्ये अशा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची उदाहरणे आलेली आहेत, तुम्ही ती शोधायची आहेत आणि त्या प्रकारे
मला त्याचं उत्तर पाठवायचं आहे किंवा ते उत्तर लिहून सर्वांनी त्या संदर्भामध्ये एक नोट लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन याच्यामध्ये आपण मला असं वाटतं आहे की बेरियम क्लोराईड याचं एक उदाहरण पाहिलेलं होतं की ज्याची रिॲक्शन कशाबरोबर घडते सांगू शकताल? तर ठीक आहे, आपण ते उदाहरण परत एकदा बघूयात. AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट आणि NaClचं ते उदाहरण होतं विद्यार्थी मित्रांनो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये, की जिथे AgCl हा प्रेसिपिटेट फॉर्म होतो आणि NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट इथे फॉर्म होतो. तर ही जी काही रिॲक्शन आहे याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये इथे आयन्स आपण बघू शकतो की रिॲक्टंटमध्ये Ag+ आणि Na+ हे आयन्स आहेत आणि हे आयन्स एकमेकांना काय करतात? एक्सचेंज होतात आणि ह्या डिस्प्लेसमेंटमधून या डबल डिस्प्लेसमेंटमधून इथे AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड याचा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. त्याचबरोबर सोडियम नायट्रेट देखील इथे फॉर्म होते. मग अशा प्रकारच्या रिॲक्शनला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं. याचाच अर्थ आपल्या पूर्वज्ञानावर सुद्धा पुढील ज्ञान हे अवलंबून आहे. जर ही रिॲक्शन आपण अगोदर पाहिलेली होती तर त्याचं वर्गीकरण हे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये आपल्याला करता यायला हवं होतं. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये हीट ही ॲब्झॉर्ब केली जाते किंवा हीट ही गिवन आउट म्हणजे बाहेर फेकली जाते. तर या हीटच्या संदर्भामध्ये आपल्याला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण करता येतं. अकॉर्डिंग टू प्रोसेस अँड रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज अ एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. आता एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस, हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस, फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस, dissolution of potassium nitrate in water. So these are endothermic reaction किंवा एंडोथर्मिक प्रोसेस. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये हीट ही ॲब्झॉर्ब केली जाते आउटसाईडवरून आणि ती रिॲक्शन परफॉर्म व्हायला मदत होते तर त्या रिॲक्शनला एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. त्याच प्रकारे काही फिजिकल चेंजेसमध्ये फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, त्यानंतर डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. सो दीज प्रोसेसेस आर कॉल्ड एज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. म्हणजे हीट इज गिवन आउट ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये हीट ही गिवन आउट केलेली आहे म्हणून याला एक्झोथर्मिक प्रोसेस किंवा रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर याच प्रकारे वेगवेगळ्या रिॲक्शन आपण काय करू शकतो, त्यांचं वर्गीकरण करू शकतो किंवा त्या डिस्टिंग्विश करू शकतो की कोणत्या रिॲक्शन ह्या एंडोथर्मिक रिॲक्शन आहेत किंवा कोणत्या रिॲक्शन ह्या एक्झोथर्मिक रिॲक्शन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथं परीक्षेला एक कन्फ्युजिंग क्वेश्चन असा येतो, एखादी रिॲक्शन विचारली जाते आणि ती रिॲक्शन ही कॉम्बिनेशन रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा डिकम्पोजिशन रिॲक्शन ह्या रिॲक्शनमध्ये त्याचं वर्गीकरण होतं. त्याचबरोबर काही रिॲक्शनचं वर्गीकरण हे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये सुद्धा होत असतं. म्हणजे एखादी रिॲक्शन ही कॉम्बिनेशन रिॲक्शन असून ती एंडोथर्मिक प्रोसेसची सुद्धा रिॲक्शन असू शकते. मग अशा रिॲक्शनची सुद्धा यादी आपण पुस्तकामध्ये बघून करू शकतो. इथे एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन यांच्याबद्दलची माहिती आहे. देअर इज ॲन एक्सचेंज ऑफ हीट इन अ केमिकल रिॲक्शन. अकॉर्डिंग टू सम केमिकल रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक while some other are endothermic. During a exothermic chemical reaction, heat is given out किंवा given away when reactant are transformed into product, while during endothermic chemical reaction heat is either absorbed from the surrounding or has to be supplied continuously from outside. For example, calcium carbonate plus heat इथे घेतलेली आहे आणि कॅल्शियम कार्बोनेटचं कन्व्हर्जन कॅल्शियम ऑक्झॅलेटमध्ये किंवा कॅल्शियम ऑक्साईडमध्ये झालेलं आहे.
प्लस कार्बन डायऑक्साईड हा देखील इथे उत्सर्जित झालेला आहे. त्याचबरोबर एंडोथर्मिक रिॲक्शन झाल्यानंतर एक्झोथर्मिक रिॲक्शन कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O इथे हीट ही काय झालेली आहे, घेतलेली आहे, बाहेर टाकलेली आहे आणि कॅल्शियम ऑक्साईडचं कन्व्हर्जन कॅल्शियम हायड्रॉक्साईडमध्ये झालं आहे आणि हीट ही बाहेर पडलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. मग अशा प्रकारे आपण रिॲक्शन ह्या काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. आता एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट हा कशावर नेमका अवलंबून आहे. आता रेट म्हणजे काय, की किती कालावधीमध्ये ती केमिकल रिॲक्शन परफॉर्म होते त्या संदर्भामधली माहिती ही रेट ऑफ केमिकल रिॲक्शन या टायटलखाली आपण शिकू शकतो. म्हणजे एखादी रिॲक्शन फास्टर आहे किंवा स्लोअर आहे तर हे कसं सांगू शकतो, तर त्या रिॲक्शनच्या रेटवरून आपण सांगू शकतो. मग एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट हा कशावर अवलंबून आहे. ए, नेचर ऑफ रिॲक्टंट, की त्या रिॲक्टंटचं नेचर कसं आहे. द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर दॅन द झिंक. नेचर ऑर रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे एखाद्या मेटलची रिॲक्टिव्हिटी त्या केमिकल रिॲक्शनच्या रेटवर परिणाम घडवून आणू शकते आणि हेच आपल्याला मेटलॉर्जी म्हणून 8वा जो काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर इन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सेकंड वन, साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. आता आपण पाहिलेलं आहे की यू मस्ट हॅव फाउंड इन द अबव ॲक्टिव्हिटी दॅट कार्बन डायऑक्साईड इफर्वसेन्स इज फॉर्म स्लोली विथ द पीस ऑफ शहाबाद टाइल्स वाईल ॲट अ फास्टर स्पीड विथ द पावडर. आता कार्बन डायऑक्साईड याच्यावर ज्यावेळेस आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकतोय त्यावेळेस शहाबादी फरशीवर किंवा त्याच्या पावडरवर, तर शहाबादी फरशीवर ही टाकल्यानंतर जे काही इफर्वसेन्स कार्बन डायऑक्साईडचे निघत आहेत तर ते थोडे कमी असतात ॲज कम्पेअर टू त्या भुकटीवर ज्यावेळेस आपण ते हायड्रोक्लोरिक ॲसिड वगैरे टाकतोय त्यावेळेस जे इफर्वसेन्स निघतात त्याच्यापेक्षा. याचाच अर्थ स्मॉलर दी साईज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल हायर दी रेट ऑफ रिॲक्टंट. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनचा रेट हा फास्टर असतो ज्यावेळेस त्याच्यामध्ये यूज होणारे रिॲक्टंटचे पार्टिकल्स हे कसे असतात, एकदम मायन्यूट असतात किंवा त्यांची साईज ही कशी असते, स्मॉलर असते. सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे सुद्धा त्या रिॲक्शनच्या रेटला अफेक्ट करत असतं. सो कन्सिडर द रिॲक्शन ऑफ डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड विथ कॅल्शियम कार्बोनेट पावडर. डायल्यूट HCl reacts slowly with calcium carbonate and thereby calcium carbonate disappears slowly and CO2 also liberates slowly. On the other hand, the reaction with concentrated HCl takes place rapidly and calcium carbonate disappears fast. Concentrated acid react faster than dilute acid, which means the rate of reaction is proportional to the concentration of reactant. म्हणजे त्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनसुद्धा हा त्या रेट ऑफ रिॲक्शनला काय करत असतो, अफेक्ट करत असतो आणि तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्या रिॲक्शनचा रेट हा कसा असेल, जास्त असेल. डी, टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. While studying decomposition reaction, you had carried out decomposition of limestone. In this activity, the limestone or lime water does not turn milky before heating the limestone because of a zero rate of reaction. From this, it is learned that rate of reaction increases on increasing the temperature. म्हणजे त्या रिॲक्टंटचं टेम्परेचर किंवा रिॲक्शनचं टेम्परेचर हे जर इन्क्रीज झालं तर त्या रिॲक्शनचा रेटसुद्धा काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. ई, कॅटलिस्ट. आता कॅटलिस्टसुद्धा काय करतो, रिॲक्शनचा रेट हा इन्हान्स करतो पण त्या रिॲक्शनमध्ये तो भाग घेत नाही. द रेट, फॉर एक्झाम्पल, हीटिंग पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोजेस स्लोली. The rate of above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. However,
The potassium chloride decomposes rapidly in the presence of manganese डायऑक्साईड टू लिबरेट O2. मँगनीज डायऑक्साईड हा कॅटलिस्ट यूज केल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन म्हणजे कोणाचं तर पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन हे फास्टली होतं आहे ॲज कम्पेअर टू अदर फॅक्टर्स. सो नो केमिकल चेंजेस टेक्स प्लेस इन manganese oxide in this reaction. The substance in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called as a catalyst. म्हणजे कॅटलिस्ट सुद्धा काय करत असतो तो रेट रिॲक्शनचा इन्क्रीज करायला मदत करत असतो. तर अशा प्रकारे आपण हे फॅक्टर शिकलेलो आहोत. आजच्या लेक्चरला इथपर्यंतचा सर्व अभ्यास आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घेणे.